ही जे दिसते ना ही फुलांची, हे बघा ही छोटी फुलं दिसत आहेत, ही आहे चित्रुकाची भाजी. गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही मला बघितलं असेल तर एकदम जोराचा वारा वाहत आहे, म्हणजे तरी एखादी फुल आहे आणि उतारावरती ज्या काही असंख्य रानभाज्या आहेत. आपण मी मागच्या व्हिडिओत आपल्या बघितल्यात वेगवेगळ्या भाज्या. अशीच एक रानभाजी ती म्हणजे असते चित्रुकाची रानभाजी. ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे. किती झाली हे बघा, ही जे दिसते ना ही फुलांची, हे बघा ही छोटी फुलं दिसत आहेत, ही आहे चित्रुकाची भाजी. हे बघा इकडं पण आहे सगळीकडं. आता दाखव मला किती झाले बघू दे. हे बघा आता दाखव. हां एवढी मिळाली का? अजून आहे. हां किती मिळाली बघू. ही ना, हां ही आहे भाजी. बघा छोटे छोटे फुलं आणि असे पानं आहेत. ही आहे चित्रुकाची भाजी. ही बघा खाली खोल आहे, खाली पाणी आहे, म्हणजे खोल दरी आहे आणि त्या दरीमध्ये पाणी आहे. आणि त्याबरोबर त्याच्या काठावरतीच ही जी भाजी आहे चित्रुकाची भाजी. हे जर पान बघितलं त्या भाजीचं तर त्याच्यावरती काळसर असे डाग आहेत, म्हणजे टिपके टिपके दिसत आहेत. इकडं पण आहेत सगळीकडं. हे बघा याच्यावरती सुद्धा तुम्हाला डाग दिसेल. इकडं खाली पण आहे, ते खाली दरी आहे थोडंसं. इकडं जास्त आहे बघा. इथं हे बघा ही भाजी आहे काय सगळीकडे दिसते ना. ही टिपके टिपके असणारी ही सगळी आपल्याला ही रानभाजी म्हणजे चित्रुक ज्याला म्हटलं जातं इथं स्थानिक भाषेमध्ये, ही सगळी भाजी आहे. ही पण आपण घेतलेली आहे बरेचसे. हे बघा दाखवल्यानंतर असे असते. काही ठिकाणी त्याला फुलं आहेत. हां हे बघा इकडं फुलाचं जर दाखवलं तर त्याला अशी फुलं आहेत. हे फुलं इकडं भरपूर आहे. इकडं वरती आहे ना आहे ना. जसं जसं आपण इकडं वरती राहू ना, इकडं वरती किंवा इकडं समोर दिसते बघा छोटासा कडा दिसतोय, तरी त्या वरच्या भागात पण ही भाजी जास्त आहे. पण थोडंसं अवघड जागा आहे ती. जमलंच तर जाऊया शक्य झालं तर. काहीतरी इकडं आहेच आपलं. हां वरती वरती जातोय आपण. ही चित्रुकाची भाजी किती भेटली बघ. भेटली इकडं खाली. ही सगळी भेटली का पिशवीत? हां एवढी भाजी भेटलेली बघा आपल्याला. आता ही सर्व भाजी आपण पाण्यामध्ये स्वच्छ अशी धुवून घेतलेली, ती आपण छोटी छोटी कापून घेणार आहोत. आता बघा ही पानं जर बघितली आपण, त्या पानांवरती असे छोटे छोटे काळे ठिपके दिसतात, डाग दिसत आहेत, म्हणजे ही चित्रुकाचीच भाजी आहे. ही भाजी ओळखायची असेल तर ती पानं आपण बघू शकतो. त्या पानांवरून आपल्या लक्षात येते. आपण व्यवस्थित भाजी कापून घेतलेली आहे. ही भाजी आपण चुलीवरती बनवणार आहोत. सर्वप्रथमतः चुलीवरती एक मातीचं भांडं आपण घेतलेले ह्या भाजीसाठी. त्यामध्ये पाणी घेतलेले भांड्यामध्ये आणि ते थोडंसं आपण गरम करायला ठेवलेलं आहे. बघा वाफायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यावरती आपण चाळणी ठेवणार आहोत. म्हणजे वाफेवरती आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, कारण वाफेवरती शिजवली तर अप्रतिम लागते. आणि त्यातल्या त्यात मातीच्या भांड्यामध्ये आहे. वरून आपण झाकण ठेवूयात. झाकण ठेवल्यानंतर थोड्या वेळाने ही वाफेवरती भाजी इथं शिजलेली आहे. त्यानंतर आपण तव्यावरती व्यवस्थित ती परतणार आहोत. ह्या रानभाज्या ज्या असतात ना, यांच्यामध्ये जास्त काय आपल्याला मसाले टाकावे लागत नाही. अगदी साधे आणि सिंपल रेसिपी असते, पण चव ही अगदी छान असते. कांद्यामध्ये ही भाजी आपण परतून घेणार आहोत. चांगली परतायची आणि वरून आपण झाकण ठेवायचं आहे. 15 मिनटं झाकण ठेवल्यानंतर भाजी आपली इथं तयार झालेली आहे.